नमस्कार, मी मंदार कुलकर्णी म्हणजेच तुमचा मँडी कूल। आज भाऊबीज, दिवाळीचा 5वा दिवस। या भाऊबीजेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पौराणिक मान्यतेनुसार या भाऊबीजेच्या 2 कथा आहेत। पहिली कथा अशी आहे की मृत्यूचे देवता यमराज यांना त्यांची बहीण यमुना हिने अनेक वेळा बोलावूनही ते तिच्या घरी जाऊ शकले नव्हते। पण या दिवशी म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीच्या घरी गेले। यमराजांना पाहून यमुनेला खूप आनंद झाला। तिने त्यांना भोजन दिलं आणि त्यांना औक्षण केलं। हे सर्व बघून यमराज खूप प्रसन्न झाले। त्यांनी यमुनेला वरदान मागण्यास सांगितलं। ती म्हणाली की दरवर्षी याच दिवशी तू माझ्या घरी यायचंस आणि जी बहीण आपल्या भावाला ओवाळेल त्या बहीण भावांना तुझं भय वाटणार नाही। यमराज तथास्तु म्हणाले आणि या दिवसापासून भाऊबीजेला सुरुवात झाली। दुसरी कथा अशी आहे की नरकासुराच्या वधानंतर श्रीकृष्ण आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला गेले। त्यांना बघून सुभद्रा प्रसन्न झाली। तिने त्यांना फळं फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं। सुभद्राने त्यांच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला। या दिवसापासून काही भागात भाईदूज हा सण साजरा करण्याची पद्धत सुरू झाली। या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो आणि बहीण त्याला ओवाळते। भावा बहिणीच्या या सणाच्या आपणाला खूप खूप शुभेच्छा। अशी ही भाऊबीजेची कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। धन्यवाद। अजूनपर्यंत जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। आत्तापर्यंतच्या आमच्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद। यापुढेही असंच प्रेम राहू द्यात।